कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा हॅलो, बोला ना मॅडम. मिस्टर गाडे पाटील, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हे काय केलंय तुम्ही? काय काय झालं मॅडम? काय झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त त्या मुलाला घाबरवायचंय. तुम्ही त्या मुलाला मारहाण केलीत. काय काय म्हणजे? अहो, किती लंगडत होता तो. चालताना त्रास होतोय त्याला. भावना, इतकी काळजी आहे तुला माझी? अहो काय 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 बोलताय मॅडम तुम्ही? असं नाही, मी इतकं काही केलंच नव्हतं. ऍक्च्युली तुमचा गैरसमज होता असं मला वाटतं. गैरसमज म्हणजे काय? मी खोटं बोलते? अहो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अहो, किती कळवळत होता तो मुलगा. अहो, चालताही येत नव्हतं त्याला. मी तुम्हाला सांगितलं होतं, निक्षून सांगितलं होतं की त्याला फक्त तुम्हाला समज द्यायची, पण तुम्ही त्याला मारहाण केलीत. अहो, माझ्या वहिनीचा भाऊ आहे तो, सख्खा भाऊ, नात्यात आहे माझ्या, आणि त्यांचे वडील या शहरात मोठं प्रस्थ आहे. मी तुम्हाला पहिल्याच फोनला सांगितलं होतं की नाही? हो हो हो, नाही बरोबर आहे तुमचं, पण ऍक्च्युली पण विण काही नाही. त्याला काही झालं ना तर मी किती अडचणीत येईल माहितीये तुम्हाला? आधीच माझ्या आयुष्यात काही अडचणी कमी नाहीयेत, तर तुम्ही अजून क्रिएट करू नका हो मिस्टर गाडे पाटील. अहो नाही खरंच सॉरी मॅडम. ऍक्च्युली काय, मी माझ्या पोरांना सांगितलं होतं की थोडं कमीच काहीतरी करा, पण त्यांनी माझ्यामध्ये 3-4 बुक्के जरा जास्तच दिलेत. पण तुम्ही काळजी नका करू, मी सगळं हँडल करतो व्यवस्थित. ठीक आहे, काही गरज नाहीये. मी बघते काय करायचं ते. नाही अहो मॅडम माझा ऐका एक मिनिट. मी बघतो ना काय करा. हॅलो हॅलो हॅलो. काय झालंय यार? भावनाशी कसं बोलायचं मिस्टर गाडे पाटील म्हणून? नाही सिद्धू होईल सगळं ठीक होईल. भावना तुला या फोनवर नक्की कॉल करेल. ओके, जयंत, तरी किती कपडे घेऊन गेले होते मी, काहीच वापरले गेले नाही. खरं तर माझं कॉलेज आईच्या घरापासून खूप जवळ आहे, त्यात परीक्षा पण जवळ आली. मला असं वाटतं परीक्षा देऊनच इकडे यायला हवं होतं. तुला काय वाटतं जयंत? जयंत, अरे तुझ्याशी बोलते मी, लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? काही नाही, मी वेगळाच कसला तरी विचार करत होतो. तू बोल, काय म्हणत होतीस तू? ऑफिसचं काही टेन्शन आहे का? का नाही, मी ॲक्च्युली हा विचार करत होतो की तुझ्या माहेरी वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अँड आय एम सॉरी, माझ्यामुळे तुला लवकर परत यायला लागलं. खरं सांगू, तू जेव्हा निघूयात असं म्हटलंस ना, तेव्हा मला जरा वाईट वाटलं होतं. पण त्यानंतर जेव्हा तू मला असं म्हणालास ना की तुला माझ्याशिवाय करमत नाही, तू मला मिस करशील, हे ऐकून खूप छान वाटलं. नाहीतर ते टिपिकल पुरुष जे असतात ना, जे बायको माहेरी जाण्यावर जोक्स करतात, म्हणजे माझी बायको माहेरी जाणार आहे, मग आपण अशी मज्जा करूया, आपण पार्टी करूया, त्या पुरुषांचा आणि या जोक्सचा मला खूप राग येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।